नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामधील तमाम प्रशिक्षणार्थी बंधू भगिनींना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे आपल्या पगारी संदर्भामध्ये वेतन अद्यापर्यंत झालेलं नसेल, ज्यांचं जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा पगार राहिलेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे की आधार व्हेरिफिकेशन झालेला असून सुद्धा पगार न येण्यामागचं कारण असं आहे की आपल्या आस्थापनेमधील सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी आधार सीडिंग केलेलं नसल्यामुळं किंवा त्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं नसल्यामुळं पगार थांबलेली आहे। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मार्च एंडिंग सुरू होता। मार्च एंडिंग मध्ये राज्य शासनाकडे सर्व विभागांना निधी उपलब्ध करून देणं आवश्यक होतं। वर्षभरामध्ये तो निधी खर्च केलेला नव्हता, तो ह्या काळामध्ये निधी खर्च करणं अपेक्षित होतं। शिवाय मार्च मध्ये जर तो निधी खर्च केला नाही तर मग तो पुढच्या वर्षी वापरला जात नाही आणि म्हणून राज्य शासनाने ज्या ज्या विविध योजना होत्या, शासकीय योजना होत्या, त्याच्यावरती हा खर्च केलेला आहे आणि त्यामुळं आता शासनाकडे वितरित करण्यासाठी निधीची अनुपलब्धता आहे। ही दोन महत्त्वाची कारण आहेत की ज्यांच्यामुळे विद्यार्थ्यांचं पेमेंट थांबलेलं आहे। जेवढा निधी जिल्हा हेडवरती त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे, ऍक्च्युअली तर डीबीटी मधून होतं, त्यामुळे आपल्या खात्याकडे, आपल्या विभागाच्या खात्यावर जेवढे पैसे आहेत त्यापैकी जर आपण विचार केला तर निधी हा उपलब्ध होऊ शकतो आस्थापनेला, परंतु एका आस्थापनेमध्ये काम करत असलेल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं त्या ठिकाणी आधार सीडिंग होणं गरजेचं आहे। म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी ज्यावेळेला आता एम्प्लॉयर आयडी वरनं पेमेंटचं स्टेटस चेक केलेलं आहे, त्यावरनं असं लक्षात आलेलं आहे की त्या ठिकाणी एसी लेवलवरतीच पेमेंट थांबलेलं आहे। म्हणजे जर जिल्हा सहाय्यक आयुक्त लेवलवरतीच जर पेमेंट थांबलेला असेल किंवा त्याच्या पुढची कारवाई झाली नसेल तर मग राज्य शासनाकडून तो निधी वितरित होणार नाही। ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे। त्यामुळे तुमचं जरी आधार व्हेरिफिकेशन झालेलं असेल परंतु आपल्या आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं जर त्या ठिकाणी आधार सीडिंग झालेलं नसेल तर आपला पगार थांबलेला आहे, कारण क्रमांक 1। दुसरं कारण क्रमांक असू शकतं, जर आस्थापना मोठी असेल आणि जर निधीची अनुपलब्धता असेल तर त्या ठिकाणी पेमेंट थांबलेलं आहे। असं वाटत होतं की सुरुवातीला 15 एप्रिल पर्यंत 100% पेमेंट होईल, कारण की आधार सीडिंगची प्रोसेस ही साधारणतः मागच्या 15 दिवसापासून सुरू आहे। तर इतक्या कालावधीमध्ये फक्त 2 ते 3 मिनिटांची जी प्रोसेस आहे तर ती होणं अपेक्षित होतं। सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांची जे बोगस विद्यार्थी होते ते आता या प्रशिक्षण योजनेमधून बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत, परंतु जे विद्यार्थी प्रामाणिकपणाने काम करत आहेत, ज्यांना पुन्हा एकदा रिजॉइनिंग होणं अपेक्षित आहे, अशा विद्यार्थ्यांना ओटीपी न येणं, प्रोफाईल अपडेट न होणं यासारख्या क्षुल्लक कारणांमुळे त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी लांबवला जात आहे, रिजॉइनिंग सुद्धा लांबत आहे। सोबतच त्यांना आर्थिक दृष्ट्या सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। तुमचा पगार झालेला आहे का? काही जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारीचं पेमेंट झालेलं आहे, काही विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा पगार आलेला आहे, काही विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे जवळपास 90% विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पगार झालेला नाहीये। याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। खूप खूप धन्यवाद।